बघू शकता आज म्हणजे स्वरा नसल्यामुळे ना मला पण काहीच करावं असं वाटलं नाही. सिंपल मी साडी वेअर केली आणि वटपौर्णिमा वगैरे करून आली. नाहीतर मला स्वरा नसल्यामुळे तर माझी वटपौर्णिमासुद्धा अधुरी आणि अपूर्ण गेली. मला काहीच करावं असं वाटत नव्हतं, परंतु शेवटी सौभाग्याचं लेणं आहे तर ते तर करावंच लागणार. तर साधी साडी वगैरे वेअर करून मी गेली, पूजा वगैरे करून आली आणि आपलं काम बंद करता येत नाही. तर मी आज गेलेली होती एका मूवीच्या प्रमोशनसाठी आणि अशा दिवशी माझं जे गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते गहाण ठेवण्याची वेळ आलेली आहे. तर चला सुरू करूया व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणारच आहे. तर तुम्हाला माहिती आहे की घर सुनं झालेलं आहे आणि तुम्ही सर्व जे सांगत आहे ते बरोबर आहे की ती चांगल्या कामासाठी आणि काहीतरी बनण्यासाठी गेलेली आहे. तर गुरुवार होता, परंतु त्या दिवशी रडापडी भरपूर होती. तर स्वामी सेवा पण केली नव्हती आणि गुरुवारी जे मी देवघर स्वच्छ करत असते तर ते केलंच नव्हतं. परंतु आज स्वतःला सावरलेलं आहे आणि स्वतःला कामात बिझी करून घेत आहे, ज्याच्यामुळे मला स्वराची आठवण येणार नाही. तर सगळ्यात अगोदर देवघर स्वच्छ करायला घेतलेलं आहे. सर्व देव वगैरे पितांबरीने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात अगोदर हे देवघर आहे ते मी स्वच्छ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की आता तुम्हाला माहिती आहे की या मौसममध्ये ना लस्सी वगैरे चालत नाही अजिबात, लस्सी मठ्ठा, कारण थंड कोणी घेत नसतो. तर आता आपल्याला नाश्ता सेंटर लावायचं आहे, परंतु आता एवढा खर्च झालेला आहे या महिन्यात. विशेष म्हणजे स्वराला पण 10-12 हजार लागले, म्हणजे तिचं सामान आहे. त्याच्यानंतर स्पेशल गाडी करून गेलो तर 10-12 हजार. त्याच्यानंतर तिचा बड्डे, तिला ड्रेस, असं भरपूर खर्च झाला. त्याच्यानंतर स्वरा आजारी पडला होता, स्वराजला सुद्धा हॉस्पिटलला 10-15 हजार लागले. म्हणजे वन टाईममध्ये 30 हजार चालले गेले एका मंथमध्ये. त्याच्यामुळे ना पैसे सेविंग असणे खूप आवश्यक आहे. नाहीतर मग आपले मुलं बाळं जर शिक्षण घेत असले किंवा आजारी पडले तर मग आपल्याला दुसऱ्याला मागण्याची वेळ येते. परंतु मी तेवढी सेविंग करत असते की मला कोणाला मागण्याची वेळ येऊ नये. आणि जर एक्स्ट्रा असले तर मी माझ्या गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवते, जेणेकरून आपल्याला ते गोल्ड गहाण ठेवून पैशाचं काम भागवता येते. तर झालेलं असं की आज वटपौर्णिमा होती आणि आम्हाला घरात करमत नाही आहे. एकदम असं उदास आणि भयान वाटत आहे घरात. तर आज वटपौर्णिमा होती, देवघर स्वच्छ केलं, सर्व घराचं क्लिनिंग आटोपलेलं आहे, देव पण स्वच्छ केलेले आहेत आणि इथं गॅस कट्टा वगैरे साफ करत आहे. तर आज ना मला एका मूवीचं प्रमोशन होतं, त्याच्यासाठी मला अकोल्याला जायचं होतं, कारण त्यांनी तिकीट वगैरे माझ्या याला पाठवून दिलेले होते. तर म्हणून मी घाईघाई इथं पटापट आवरून घेत आहे. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तसं म्हणतात मंगळसूत्र गळ्यातलं काढू नये किंवा हे करू नये, परंतु आता काय करणार, गणेशजीला पैशांची खूप आवश्यकता आहे आणि ते मला बोलले मला आताचे व्यवसाय लावण्यासाठी पैसे दे, नंतर मी तुला तुझे पैसे परत करणार. तर इथं मी सर्व आवरलं आणि म्हटलं आता आपण साडी वगैरे वेअर करूया आणि नंतर आपण देवपूजा वगैरे करूया. तर आता इथं तुम्ही बघू शकता एकदम जी गणेशजीने मला दिवाळीला साडी आणली होती ना, तीच साडी मी वेअर केलेली आहे आणि बांगड्या वगैरे वेअर म्हणजे घातलेल्या आहे. नाहीतर बाकीच्या दिवशी माझ्या कसं म्हणजे जे ड्रेस असतात तेच घालत असते मी आणि बांगड्या वगैरे काहीच नसते, जे की तुम्हाला माहिती आहे, काहीच मी करत नसते. आणि आता तर माझा शृंगार करण्याचा किंवा सजण्याचा मूळच चालला गेलेला आहे. स्वरा होती ना तर भरपूर मला मदत करत होती, साडी काढून देणे, ब्लाऊज काढून देणे, बांगड्या काढून देणे, असं भरपूर तिची मला मदत होत होती. नंतर मी साडी वेअर केली, स्वामी पूजा केली, म्हणजे देवपूजा वगैरे घरची आटपून घेतली. आणि माझं मूड तर नव्हतं, परंतु मग आईने पूजेचं ताट वगैरे काढून ठेवलं होतं आणि घरचं आटोपल्यानंतर मी गेलेली आहे वटपौर्णिमा करण्यासाठी. तर इथं भरपूर लेडीजची गर्दी होती. तर गणेशजीने खूप दूर उभं राहून हा व्हिडिओ काढलेला आहे आणि कितीतरी बोलण्यानंतर एक रील्स आणि एक व्हिडिओ काढून दिलेला आहे. नाहीतर मग ते लेडीज आहे तिथं, ते काय म्हणणार, हे काय म्हणणार, असा फरक पडतो. स्वरा असती ना तर शूटे घेतला असता बिचारीने, माझ्या रील्स पण काढल्या असत्या, माझ्या फोटो पण काढले असते. म्हणजे असा भरपूर फरक पडतो आणि क्षणाक्षणाला मला तिची आठवण येत आहे. जसं की मी कपडे वगैरे वॉश केले, वर वाळू घातले की लगेच ती काढून आणत होती. बघू शकता आज म्हणजे स्वरा नसल्यामुळे ना मला पण काहीच करावं असं वाटलं नाही. सिंपल मी साडी वेअर केली आणि वटपौर्णिमा वगैरे करून आली. नाहीतर मला प्रत्येक वेळेस तिची आठवण आली की बाबा तयारी करताना ती कसा माझा शूट करत होती, तिथे गेल्यावर सुद्धा कसा शूट करत होती, भरपूर रील्स काढल्या असत्या मी, हे केल्या असत्या, म्हणजे तिला काहीच सांगावं नव्हतं लागत. आणि कसं बाकी तर हेच होते, परंतु स्वरा नव्हती तर त्याच्यामुळे माझं कशातच मूड नाही आहे. तर चला मी आता साडी चेंज करून घेते सगळ्यात अगोदर. एकटे
वाटते का जरा जनाची रे तर मनाची. आम्ही अति 7 जन्म तुमच्यासाठी काय करायचं, उपवास करायचा. पहिली माया माना म्हणता या. हो काय पोळा आहे का, पहिले बैलाचा मान राहते. हवा नंतर मग ती साडी मी जी वेअर केलेली होती ना, मी ती चेंज करून घेतली, ड्रेस वगैरे वेअर केला. आणि गणेशजी ना बसमध्ये सुद्धा स्वराचा व्हिडिओ बघत होते. आणि नंतर फायनली मी अकोल्याला पोहोचलेली आहे. आणि अकोल्याला पोहोचल्यानंतर ना मला असं एकदम BP लो झाल्यासारखं वाटत होतं आणि कसं तरी वाटलं होतं. आणि माझे डोळे रडू रडू बघू शकता किती खोर गेलेले आहेत, काळे पडलेले आहेत. आणि कशातच मूळ लागत नाही, लक्ष नाही लागत. परंतु गणेशजी बोलले की घरी राहू राहू ना तुझं मूळ खराब होत आहे, तू रडत आहे, त्याच्यामुळे थोडीशी घराच्या बाहेर पड, म्हणजे तुझं मूळ फ्रेश होणार आहे. तर मग इथं अल्ल्यार पडल्या नावाचा जो मूवी होता ना, तर त्याचं मूव्ही प्रमोशन करायचं होतं. तर त्याच्यासाठी त्यांनीच तिकीट वगैरे पाठवून दिलेले होते. तर आम्ही आता इथं फायनली मूव्ही पाहायला निघणार होतो. आणि मूव्ही निघण्याच्या अगोदर गोल्ड लोन करायचं होतं. म्हणजे कारण की कसं आहे, सोनाराकडे सोनं ठेवल्यापेक्षा जर आपण गोल्ड लोन केलं ना, तर त्याचा व्याजदर वगैरे कमी आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि गणेशजींनी प्रॉमिस केलं की 1 महिन्यात मी तुझं जे गंठण आहे सोन्याचं ते सोडून आणून देणार. आणि आपला नवरा आहे, आपल्या घरात पैसा येणार आहे, आपला व्यवसाय आहे, तर मग हेल्पसुद्धा आपल्यालाच करावी लागणार आहे. तर इथं जो अल्ल्यार पडल्यार मूवी आहे ना, तो सगळ्यात अगोदर आम्ही बघायला गेलो. म्हणजे पहिले गोल्ड लोनचं वगैरे केलं आणि पैसे वगैरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा अल्ल्यार पडल्यार मूवी आता ना खूप हॉरर आहे, सस्पेन्स आहे आणि खरंच गाणे खूप सुंदर आहे. तो आम्ही बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेला आहोत बाहेर. आज वटपौर्णिमा आहे. माझ्या नवऱ्यानं मला पिक्चर दाखवला, तो कोणता दाखवला, भूताचा, अल्ल्यार पडल्यार. असा नवरा आहे बा माझ्या, पाहिजे रे बा. त्याच्यानंतर पोहोचलेलो आहो आम्ही एका भांड्यांच्या दुकानात. तर हे जी इडली पात्र आहे याच्यामध्ये 1 टाईममध्ये 40 इडल्या बनतात. कारण आता नाश्ता सेंटर म्हटलं म्हणजे इडली, मेंदू वडा आणि त्याच्यानंतर मूग भजी, पापड, मसाला दूध, गुळाचा चहा आणि ब्रेड पकोडा असे 4 ते 5 आयटम आम्ही ठेवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला इडलीसाठी मोठं भांडं पाहिजे होतं. तर ते भांडं फायनली इथं मी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यासोबतच आता गुळाचा चहा घेणार आहोत. तर मग ते ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला पॉट लागणार आहे, ज्याच्यावर चहा 2 ते 30 तास म्हणजे गरम राहणार आहे. तर हे इडली पात्र घेतलेलं आहे एक. आणि अजून एक थर्मास चहाचा, तो पण आम्हाला घ्यायचा होता, तर ते सुद्धा घेतलेलं आहे. आणि भांड्यांचं दुकान भरपूर असं मोठं होतं, हे बघू शकता. हा चहासाठी घेतलेला आहे. नंतर त्यांनी आम्हाला हे उघडून दाखवलं की बघा असं आहे. आणि हे हॉटेलच्यासाठीच बनलेले आहेत, कारण आपल्या घरच्या जे आपण घेतो ना त्याला अशा मुठा नसतात पकडायला, पण याला मुठा वगैरे खूप छान आहे. आणि तो एक हे घेतलेला आहे थर्मास चहा ठेवण्यासाठी. कारण आता तुम्हाला माहिती आहे पावसाळा आणि हिवाळा, गुळाचा चहा प्रत्येकाला आवडता असतो. तर त्याच्यामुळे हा घेतलेला आहे. त्याचीसुद्धा त्यांनी भरपूर आम्हाला माहिती दिली, कसा उघडायचा, कसा ठेवायचा. आणि एवढं घेऊन आम्ही आता फायनली घराच्या रस्त्याने निघालेला आहोत. तुम्ही बघू शकता भरपूर उशीर झालेला होता. आणि आज ना एकही फोन घरून आला नव्हता, कारण स्वरा होती ना, तर स्वरा भरपूर अशी मला कॉल करत होती, मम्मी कुठं आहे, तू कधी येणार, कुठं आहे आणि कधी येणार. खरं मुलीची माया ना खूप वेगळी असते, तिची बराबरी ना कोणीच करू शकत नाही या जन्मात, काय कोणत्याच जन्मात. मुलगी ती मुलगीच असते. तर हे बघा, हे इडली पात्र आणलेलं आहे, हे आणलेलं आहे स्वरासाठी बॉटल, आणि कंपॉस आणलेला आहे, दूध पण आणलेलं आहे. सगळ्यात अगोदर मी फ्रेश, एवढी गरमी होत आहे. आणि आता वाजलेले आहे आम्हाला 10, अजून स्वयंपाक पण बाकी आहे. तर आम्ही इकडे उशिरा आलो, त्याच्यामुळे आईचा पण स्वयंपाक बाकी होता. तर आता केलेली आहे खिचडी, बघू शकता, खिचडी आणि मिरची. आता ही आईला देऊन येतो. तर मला यायला भरपूर उशीर झाला होता आणि आईकडे स्वराज होता. मग मी घरी आल्याबरोबर खिचडी लावली. आईला सुद्धा खिचडी आणि मिरची नेऊन दिलेली आहे. आणि आई मला दाखवत होती की स्वराजला पाहण्याच्या नादात ना अजिबात मी पसारा वगैरे आवरलेलाच नाही आहे. तर फायनली आईला आता जेवण वगैरे दिलेलं आहे आणि वर जाऊन आम्ही पण जेवण करणार आहोत. आणि वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा मला खिचडी खावी लागली. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब कर. तर चला, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी झोपणार आहे. असा गेला आजचा आमचा दिवस.
आज वटपौर्णिमेनिमित्त माझ्या नवऱ्यानं मला भूताचा पिक्चर दाखवला आणि हे सोन्याचं वटपौर्णिमेनिमित्त करून दिलं. हा ना गणेशजी, सोन्याचं करून दिलं ना. हा हाय का तोंड बोलायले? मग कायच आहे? नकली आहे. तर झालेलं असं, व्यवसायासाठी पैसे पाहिजे होते तर ते गोल्ड आम्ही ठेवलेलं आहे गहाण. कारण आता नवीन व्यवसाय म्हटलं पुन्हा 10-15 हजाराचा खर्च, बरोबर. मग याला त्याला पैसे मागितल्यापेक्षा आपलं जे स्त्रीधन असते त्याच्यामुळे जेव्हा पैसे आपल्याकडे जास्त असतात ना तेव्हा आपल्या स्त्रीधन आहे ना ते साठवून ठेवायचं. मग अशा अडचणीच्या काळात ते कामी पडते, बरोबर. मग यांच्या मामीकडे जायचं होतं तर माझ्या गळ्यात काहीच नव्हतं. वेळेवर ते गंठण ठेवायचं काम पडलं तर मग मी ही घेतली 40 रुपयाची. ओके, तर चलो असा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.